एका ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात। महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे तुम्ही आम्ही सगळेच। राज्याच्या इतिहासात प्रथमच वीज दरात कपात होते आणि पहिल्या वर्षी 10% आणि टप्प्याटप्प्याने वीज दर 26% कमी होणार आहे। महावितरणच्या याचिकेवर राज्य वीज नियामक आयोगाचा निकाल मिळालेला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी MERCचे आभार मानलेत। घरगुती औद्योगिक व्यावसायिक वीज ग्राहकांना या आदेशाचा लाभ होणार आहे। बळीराजाला दिवसा वीज पुरवठ्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे आणि आगामी काळात वीज खरेदी करारांमध्ये हरित ऊर्जेवर मोठा भर देण्यात येणार आहे। राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्या वर्षी 10% आणि टप्प्याटप्प्याने कपात करत 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार आहे। महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने हा निकाल दिलेला आहे आणि महावितरणच्या याचिकेवर हा निकाल दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत असं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे। झुडपी जंगल जमिनींवरील एकही घर तुटू देणार नाही, 3 महिन्यात सर्वांना पट्टे मिळायलाच पाहिजेत असं बावनकुळे यांनी म्हटलंय। झुडपी जंगल जमिनीवरील ज्या घरांना स्थानिक स्वराज्य संस्थांनी आणि विविध प्राधिकरणांनी कर लावलाय ती घरं कोणत्याही स्थितीत तोडली जाणार नाहीत। सुमारे 2 लाख कुटुंबांचा हा जीवाभावाचा प्रश्न आहे आणि अशी ठाम भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सल्लामसलत करून केंद्रीय सशक्तता समितीच्या पूर्व परवानगीने सर्वोच्च न्यायालयात लागलेल्या निकालाच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत झुडपी जंगल जमीन वनेत्तर कामासाठी वळतीकरणाचा प्रस्ताव सादर करण्याकरता प्रारूप तयार करावं असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे आणि त्यानुसार काय कार्यवाही झाली असाही प्रश्न महसूल मंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला। यावेळी या संदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी प्रशासनाला निर्देश दिले। भास्कर जाधवांच्या